पळून जाऊन लग्न करणं हा बऱ्याच हल्ली खूपच झालेला आहे की असं होतं. बघा, अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेज याच्यामध्ये दोन गोष्टी असतात. अरेंज मॅरेज म्हणजे दोन कुटुंब एकत्र येतात, व्यवस्थित एकमेकांच्या आधी चौकशी करतात आणि मग लग्न करतात, बरोबर आहे. लव्ह मॅरेज म्हणजे मुलगा आणि मुलगी हेच एकमेकांना पसंत करतात, जमल्यास आपल्या पालकांना सांगतात, पालक एकत्र येऊन त्यांचं लग्न लावून देतात आणि ज्या वेळेला पालक ऐकत नाहीत किंवा विरोध करतात त्यावेळेला मुलं एका विशिष्ट प्रसंगाला आल्यानंतर ते पळून जाऊन लग्न करतात. मी कुठल्याही गोष्टीचा इथे पुरस्कार किंवा कोणालाच हे म्हणणार नाही. याच्यामध्ये दोन भाग असतात. आता हे सगळ्यांनी समजून घेण्याची गरज आहे. काहींचं मत असं असतं की अनोळखी लोकांबरोबर आम्ही पुढचा प्रपंच कसा करायचा. काहींचं मत असं असतं की लव्ह मॅरेज केल्यानंतर नक्की काय ते समोरची लोक कसे असतात आपल्याला माहीत नाही. पण दोन्ही विचारांनी जर विचार केला तर दोन्हीही आपल्या परंपरेत बसणारे आहेत. स्वयंवर म्हणलं जातं. लव्ह मॅरेज म्हणजे स्वतः आवडीने निवडलेला नवरा, त्याला स्वयंवर असं म्हणलं जातं. ही पूर्वी पण पद्धत होती, पण पूर्वीची पद्धत थोडी वेगळी होती आणि आत्ताची थोडी वेगळी आहे. आत्ता मुलं कुठलाच लग्न मुळामध्ये कुटुंब संस्थाच विस्कळीत आलेली आहे. त्यामुळे लग्न करताना पालकांनी सुद्धा आणि मुलांनी सुद्धा सारासार सगळ्या गोष्टीचा विचार करा. जर का तुमच्या मुलांचं कुठे बाहेर प्रेम प्रकरण असेल तर त्यांना समोरासमोर बसवा. दोन्ही पालकांनी, मुलीचे आईवडील, मुलाचे आईवडील, त्यांनी नीट त्यांच्या मनातले प्रश्न जाणून घ्या, त्यांचं म्हणणं समजून घ्या. जमत असेल तर त्यांच्या प्रेम प्रकरणामध्ये जिथे काही कमी पडत असेल तिथे एकमेकांना मदत करा. मग त्यांचं लग्न जुळवून द्या. स्वतः तुम्ही त्या गोष्टीचे साक्षीदार बना. तसं जर नसेल, अरेंज मॅरेज करत असाल तर तो विषयच येत नाही, तिथे ते सगळं प्री प्लॅन असतं. पण लव्ह मॅरेजमध्ये ह्या गोष्टी होतात. मुलांनी सुद्धा आपल्या आईवडिलांचा निर्णय घ्या, ऐका. कारण की जगात सगळं परत मिळतं, आई वडील पुन्हा मिळत नाहीत. तुम्हाला त्यांनी मनापासून आशीर्वाद देणं तुमच्या पुढच्या भविष्यासाठी खूप गरजेचं आहे. कारण की तुम्ही पळून जाता पण मनाला लागलेली एक जखम आणि एकदम आलेला तळतळाट तो तुम्हालाही सुखी करत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करा आणि मगच आयुष्याचे निर्णय घ्या. असं नको व्हायला, निर्णय घेतला आणि मग विचार करायची वेळ आली, त्याआधीच सावध व्हा. जय जगदंब, जय.